जर गुजरात पॅटर्न देशभर चालू शकतो तर कात्रज पॅटर्न हा पुण्यात का चालू शकत नाही? पुणेकर माझ्या पारड्यात भरघोस मतं टाकतील असं वसंत मोरे यांनी म्हटलंय. मी अनेक नेत्यांना पाठिंब्यासाठी भेटतोय. प्रकाश आंबेडकर, सकल मराठा समाज माझ्या मागे उभे आहे असं देखील वसंत मोरे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटलांना तुम्ही काय निरोप दिला किंवा चर्चा काय झाली, या भेटीमागचं नेमकं गुपित कारण काय होतं? मला वाटतं की पहिल्यांदा काल पाटलांना भेटलो. भारतीय जनता पार्टीला या पुणे शहरात थांबवण्यासाठी जे पर्याय आहेत ते पर्याय मी अवलंबतोय आता. जर काँग्रेस हा सक्षम पर्याय मला वाटत नाही की तिथं असेल म्हणून मी एका मराठा उमेदवाराच्या विरोधामध्ये जर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षाने हा सकल मराठा समाजाला विरोध केला तर त्या ठिकाणी मराठा समाजाच्या समोर मराठा समाज आला तर मला वाटतं की एक वेगळी लढत या पुणे शहरामध्ये झाली असती. समाजाच्या दृष्टिकोनातून ती फायदेशीर झाली असती. आज वंचित बहुजन महाआघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब 65,000 मतदान त्यांचं या पुणे शहरामध्ये अननोन उमेदवाराला आहे आणि एखाद्या नेत्याकडे एखाद्या बड्या नेत्याकडे गेलं म्हणजे त्याच्याकडे तिकीट मागायला गेलं, ही जी कॉन्सेप्ट आहे ना तर मुळात ह्या कॉन्सेप्टमधनं हे फक्त 30 लोक बघतात ज्यांच्या वैचारिक पातळीचे दिवाळे निघाले. पुणे वेगळं आहे, कात्रज वेगळं आहे, कसा तो पॅटर्न जो तात्या पॅटर्न ज्याला म्हटलं जातं तो पॅटर्न कसा चालणार, ह्या टीकेला मग याला कसं टॅकल करणार? बघा, गुजरात लोकांना पाहायला लावलं आणि गुजरात पॅटर्न देशात राबला. मला वाटतं कात्रज पॅटर्न पुण्यात का नाही चालणार? किती लांब आहे? 100% चालेल. आणि वसंत मोरे इज इक्वल टू कात्रज नाही आहे. वसंत मोरे गेल्या 4 वर्षापासून जसं का कोरोना काळ झाला तर वसंत मोरे इज इक्वल टू पुणे शहर हा पॅटर्न आहे आणि मला वाटते त्याच्यामध्ये मी 100% यशस्वी झालेलो आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.